सर्वप्रथम माझ्या सर्व भारतवासियांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पिंट्या, कालचा पेपर कस काय गेला? काही लिहिलं का नाही? कालचा पेपर का? काल गणिताचा पेपर होता आहे ना? अरे कशाचा पेपर आणि गिपर काही झालं नाही मले. हे पेपर काढलेच कोण? एकदा का हे सापडलं मले पेपर काढणार याला कुत्र्यासारखंच मार तुम्ही. हे पेपर गिपर काहीच पाहिजेत नव्हते, डायरेक्ट पासच. कालचा गणिताचा पेपर होता ना, निस्ता मॅड झालो मी. इकून एक्स घाला आणि तिकून एक्स घाला, निस्ता भुगा झाला डोक्याचा. ये रे, तू का लय मोठा हुशार आहे, तुला येतेच काय? आपण लय हुशार आहे, आपला नान नाही करायचा कोण. हे पाय, तुला सांगतो पेपर कसा लिहायचा. काय करायचं, जर का काही आलं नाही तर प्रश्नपत्रिका घ्यायची आणि सगळे प्रश्न आहेत ना जशीच तसे वरून खाली लिहित आणायचे अगोदर, आणि पुन्हा झाले की खालून वरी लिहायचे. फक्त पेपर कोरा सोडायचा नाही, आपोआप पास होते माणूस. मॅडे रे बापा, तू तुझ्या डोक्याला डोकं लावून कोणाचं भलं झालं का? अय कुत्र्या हो, घंटी वाजली, पेपर चालू हो राहिला आता. जर का मला डिस्टर्ब केलं तर मग सांगते तुम्हाला, मी येईन तुम्ही मग. डू यू अंडरस्टँड? ओय इंग्रजायची अवलाद. जास्त बोलू नको, चुप बैस. मला माहिती आहे ना बाई, तू काय दिवे लावणार आहे. तुले लग्न झालं ना की पिको फॉलोच करणे, मग बैस खटडक खटडक करत. आणि आली मोठी, काय म्हणली तू? डू यू अंडरस्टँड? चुप बैस चपेल तोंडाचे. ओय पोट्ट्या हो, आज आहे ना माया विषयाचा पेपर आहे. जर का कोणी नापास झालं तर तुम्हाला खुदूच मारतो. तिकडं काही लिहा, पण पेपर कोरा सोडायचा नाही. मरणाचं लिहा, फक्त पास व्हा. जर का नापास झाले की मग मी येईन तुम्ही. हो सर, तुम्ही शिकवायच्या टायमाले सट झोपा काढायचे आणि आज म्हणता की नापास झालं तर पा, आणि आम्ही काय घंटा लिहायचं का आता? बर मी काय म्हणतो सर, आम्ही कॉप्या करू का? माय मी तू सुधारणार नाही कर पिंट्या, हराम खोरा. येडी आवडत पाहिजे वयले झाली. बाबू, आज बोर्डाची गाडी येणार आहे आणि ते कंडक्टर आहे ना, ते लय डेंजर आहे. जर का तो कॉप्या केल्या तर तो हा कार्यक्रम वाजल आणि मग नोकरी जाईल. त्यामुळे चुपचाप पेपर सोडवा आता.